नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण जी सिरीज सुरू केली त्या सिरीजचा दिवस आहे दुसरा. यामध्ये आपण 10 म्हणी, 10 वाक्यप्रचार, समानार्थी, विरुद्धार्थी हे संपूर्ण आपण कव्हर करणार आहे. काल एका विद्यार्थ्याची मेसेज होता की सर शब्दसिद्धी पण कव्हर करा. काहीच काळजी करू नका. पूर्ण कव्हर करायची हमी ही माझी असणार आहे. मी ज्याप्रमाणे माझ्या मराठी व्याकरणच्या बॅचने विद्यार्थ्यांना 20-22 मार्क करून दिले, तर माझं एक टार्गेट आहे, माझं एक स्वप्न आहे की जे विद्यार्थी आपली बॅच करणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्याला 25 पैकी 25 चा टार्गेट ठेवायचंय. एकही मार्क जाऊन नाही द्यायचं. त्यासाठी हा शब्दसंग्रह आलं लक्षात. चलो त्याच्यामध्ये आता आपण सुरुवात करू. अजिबात वेळ वाया नाही घालवायचा आपल्याला. महत्वाचे लेक्चर आहे. अंगद अंगद शिष्टाई करणे म्हणजे काय करणे. बघा, अंगद शिष्टाई करणे म्हणजे मध्यस्थी करणे. आता इमेज फॉर्मॅट मध्ये त्यांचे भांडणं झाले होते. बघा, शेतीवरनं भांडणं झाले त्यांचे आणि त्यांचा वाद काय मिटतच नाहीये. हे गावचे सरपंच आहे आणि हे गावचे सरपंच आले. ते म्हणले काळजी करू नका, मी अंगद शिष्टाई करतो. म्हणजे मी काय करतो, मी मध्यस्थी करतो आणि तुमचा जो काही वाद असणार आहे तो वाद मी काय करतो, मिटवून देतो. मग याला म्हणायचं अंगद शिष्टाई करणे. त्यानंतर बघा, याचा अर्थ वाक्यात उपयोग कसा होईल. दोन गावांमधील जमिनीचा वाद चिघळू नये म्हणून पोलीस पाटील सरपंच नाहीये, अंगद शिष्टाई करून तो समोपचाराने सोडवलाय तो त्यांचा वाद. ओके, हे पोलीस पाटील आहे आणि त्यांचं काम काय तर तिथं वाद मिटवायचा. ओके, चलो आता पुढे बघा. पुढे अंग सावरणे याचा अर्थ काय होता, तोल सावरणे, अंग सावरणे. आता बघा, हा पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीमध्ये पळत होता. पळत असताना काय झालंय, त्याचा पाय बघा, हा इथं दिसत असेल तुम्हाला हा पाय. तर हा पाय त्याचा म्हणजे थोडासा इनबॅलेन्स झाला आणि इनबॅलेन्स झाल्याच्यामुळे त्याचा तोल गेला होता, बरोबर ना. पण त्याने काय केलं, अंग सावरलं, म्हणजेच त्याने काय केलं तर तोल सावरलाय. वाक्यात उपयोग असा होऊ शकतो की पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीमध्ये धावत असताना अचानक पाय घसरला. पण रमेशने, आपल्याकडे सगळे रमेशच आहे, मागच्या लेक्चरला पण रमेश होते, याला पण रमेशच आहे, तत्काळ अंग सावरले आणि शर्यत पूर्ण केली. त्याने हरला नाही बिचारा, थांबला नाही, नॉनस्टॉप त्यांनी पूर्ण केले. याला काय म्हणायचं, अंग सावरणे म्हणायचं. ओके, नेक्स्ट पुढचा. अंगाचा तिळपापड होणे म्हणजे रागाने फनफन करणे. बघा, हे अधिकारी आहे, हे साहेब आहे, यांचा अंगाचा झालाय तिळपापड. रागाने काय करते ते फनफनले, ते म्हणजे अतिशय राग आलाय त्यांना, त्यांचा अंगाचा तिळपापड झालाय. भर चौकात गुंडाने एका वृद्ध महिलेचा अपमान केला. पाहताच कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्याचा अंगाचा तिळपापड झाला. 100% बरोबर आहे. जी वृद्ध महिला आहे त्या वृद्ध महिलेचा अपमान केला एकाने. मग ते ह्या अधिकाऱ्याने बघितलंय आणि ते बघितल्याच्या नंतर त्याचा अंगाचा एकदम असा तिळपापड झालाय. म्हणजेच रागाने काय करताय ते तर फनफन करतोय तो. ओके, नेक्स्ट. अंगाचा भडका उडणे. बघा, अंगाचा भडका उडणे म्हणजे खूप संतापणे. इथं ती जी अगोदरची म्हण होती आणि ही जी म्हण आहे, दोघं पण काय तर समानार्थी. अंगाचा भडका उडणे म्हणजे आता हे संतापले साहेब. का बरं संतापलेत बघूया आपण. तर भ्रष्टाचाराचा खोटा आरोप ऐकून प्रामाणिक सरकारी कर्मचाऱ्यांचा अंगाचा काय झाला तर भडका उडालाय. बघा, जास्त भ्रष्टाचार वाढलाय म्हणून हे साहेब काय झाले तर जास्त चिडले, खूप संतापले. त्याला म्हणायचं अंगाचा भडका उडणे, बरोबर ना. ह्या इमेज फॉर्मॅट मध्ये काय होतं ना, लक्षात ठेवायला खूप सोपं जातं. ओके, नेक्स्ट. बघा, अंगाचा मळ काढणे. अंगाचा मळ काढणे ह्या शब्दाचा अर्थ क्षुल्लक गोष्ट मिळवणे. अंगाचा मळ काढणे म्हणजे काय करणे तर क्षुल्लक गोष्ट मिळवणे. वाक्यात उपयोग असा आहे, गेली 3 वर्ष रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या सुहाससाठी पूर्व परीक्षा पास होणे म्हणजे अंगाचा मळ काढण्यासारखे होते. म्हणजे काय, क्षुल्लक गोष्ट मिळवणे. पूर्व परीक्षा अभ्यासच एवढा झालाय, तुम्ही अभ्यासच इतका केलाय की नो डाऊट त्याच्यामुळे तुम्हाला एकदम आरामशीर तुम्ही नोकरी लागू शकता. त्यासाठी आपण परिपूर्ण होणं खूप गरजेचं आहे, म्हणून या गोष्टी करायच्या तुम्हाला. ओके, नेक्स्ट. अंगाचे पाणी पाणी होणे. बघा, आता फार कष्ट करणे. हे जे दिसताय तुम्हाला हे काका, हे काय करताय, खूप कष्ट करताय आणि त्यांच्या अंगाचं काय झालंय तर पाणी पाणी झालंय. म्हणजे त्यांनी काय केले, फार कष्ट केलेत. वाक्यात उपयोग असा आहे, मुलाला शहरात शिक्षणासाठी पाठवण्यासाठी भर उन्हात शेतामध्ये राबणाऱ्या वडिलांच्या अंगाचे पाणी पाणी झाले. काय झालंय, मुलाला शहरात शिक्षणासाठी पाठवण्याकरता भर उन्हामध्ये, बघा
वरती ऊन येऊन खाली काम करतायत, शेतात राबणाऱ्या वडिलांच्या अंगाचे पाणी पाणी होते. हा रिअल फॅक्ट आहे, हा खरंच आहे. आपले आई वडील आपल्यासाठी खूप कष्ट करतात, रात्रंदिवस कष्ट करतात. त्यांची काय इच्छा असते की माझा मुलगा किंवा माझी मुलगी शासकीय सेवेमध्ये रुजू झाली पाहिजे, लागली पाहिजे, तिच्या मेहनतीला फळ भेटलं पाहिजे. जे मी काम करतोय, मी जे राबतोय, ते माझ्या मुलाच्या वाट्याला नको यायला. त्यासाठी हा वाक्यप्रचार आहे, अंगाचे पाणी पाणी होणे, फार कष्ट करणे. अंगाची लाही लाही होणे, अंगाची लाही लाही होणे म्हणजे काय? संतापाने लाल होणे. बघा, अंगाची लाही लाही होणे म्हणजे संतापाने लाल होणे. लाचखोरांनी बघा उजळ माथ्याने फिरताना पाहून प्रामाणिक नागरिकांची अंगाची लाही लाही होते. आता हे बघा, हे खूप चिडले. का राग आलाय त्यांना? का संतापलाय? कारण जे लाचखोर आहे बघा, ते असे फिरताय, बरोबर ना, ते असेच फिरताय. आणि हे बघून नागरिकांना, जे सामान्य नागरिक आहे, ते सामान्य नागरिकाचं काय झालंय तर राग आलाय त्यांना, म्हणजेच अंगाची काय झाली तर लाही झाली. ओके, नेक्स्ट. अंगारा लावणे, ह्या शब्दाचा अर्थ काय होतो? अंगारा लावणे, आशा दाखवून शेवटी निराशा करणे. अंगारा लावणे म्हणजे आशा दाखवून शेवटी निराशा करणे. आत्ताच घडलेली घटना, ही रिसेंट आहे बघा. निवडणुकीपूर्वी मंत्र्यांनी तरुणांना रोजगाराचे मोठे आश्वासन दिले, पण निवडून आल्यावर मात्र सर्वांना अंगारा लावला, म्हणजे खोटी आशा. आपण त्याला असं एक प्रकारे बघू शकतो. बघा, हे जे नीटची परीक्षा देणार होते, यांना म्हणलं पेपर फुटणार आहे बघा, बरं ना, पेपर देणार आहे आम्ही तुम्हाला, आणि शेवटी निराश करून गेले, म्हणजे पेपर फुटलाय. ओके ना, म्हणजे अंगारा लावणे याला म्हणायचं. निवडणुकीपूर्वी मंत्र्यांनी तरुणांना रोजगाराचे मोठे आश्वासन दिले, पण निवडून आल्यावर मात्र सर्वांना काय केलंय तर अंगारा लावलं. मी काहीच दिलं नाही त्यांना, फक्त म्हणले आम्ही करू तुमच्यासाठी, तुम्ही काय काळजी करू नका, आम्ही आहे ना, संपला. ओके, नेक्स्ट. पुढे अंगाला हळद लावणे. बघा, लय खुश आहे आता हा, बरोबर ना. आता हा एवढा खुश का बरं, एवढा का हसतोय माहितीये का? याच्या अंगाला हळद लागली, म्हणजे काय झालंय, तर याचा विवाह झाला. बघा, विवाह झालाय म्हणून एवढा हसतोय तो, बरोबर ना. मग आता लक्ष द्या, वाक्यात उपयोग असा आहे की एमपीएससी परीक्षेतून फौजदार PSI म्हणून निवड झाल्याच्या नंतर मी अंगाला हळद लावेन असा निश्चय त्याने केला होता. तो म्हणतोय की मी जेव्हा फौजदार होणार आहे, मी जेव्हा PSI होणार आहे, त्यावेळेसच मी अंगाला हळद लावेल. आणि त्याचं स्वप्न पूर्ण झालंय. स्वप्न कसं पूर्ण झालंय, तर तो PSI झाला, आणि PSI झाल्याच्या नंतर त्यांनी अंगाला हळद लावली, बरोबर ना. म्हणजेच काय झालंय तर त्याचा विवाह झालाय, म्हणून एवढा खुश येतो. तुमच्या पण आयुष्यात असे दिवस येईल, काळजी करू नका. चलो, नेक्स्ट. अंगावर घेणे म्हणजे काय करणे? अंगावर घेणे म्हणजे जबाबदारी पत्करणे. अंगावर घेणे म्हणजे काय करणे? जबाबदारी पत्करणे. वाक्यात उपयोग बघा, वडिलांच्या अचानक मृत्यूनंतर वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी त्याने संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. म्हणजेच काय केलं तर अंगावर घेतलं, जबाबदारी त्याने स्वीकारली, कारण त्याच्या वडिलांचं काय झालंय तर निधन झालेलं आहे. म्हणजेच अंगावर घेणे म्हणजे जबाबदारी स्वीकारणे किंवा पत्करणे. ओके, पुढे. आचाट खाणे आणि मसनात जाणे. हे बघा, काही काहींसाठी लागू होतं. आचाट खायचं, खायला काही प्रमाणच नाही त्याला, नुसतं दिसलं का खायचं, दिसलं का खायचं, बरोबर ना. मग खाण्यापिण्यामध्ये अतिरेक झाल्यास परिणाम कसा होतो तर वाईट होतो. आता इथं हे जे बाबा आहे ना, ह्या बाबांनी काय केलं, खाण्यापिण्यामध्ये अतिरेक झाला यांचा. एवढं सगळं खाऊन घेतलंय बघा यांनी, एवढं खाल्लंय, आणि एवढं खाल्ल्याच्या नंतर ते आता मसनात नाही जाणार, मग कुठं काही दुसरीकडे जातील का, काही बाहेर देशामध्ये, अमेरिका वगैरे नाही. आता हे मसनात गेले बघा. यांनी काय केलंय, आचाट खाल्लंय आणि मसनात गेले. खाण्यापिण्यात अतिरेक झाल्यास परिणाम वाईट होतो. बघा, व्यायामाचा अभाव आणि आणि काय म्हणलंय, रोज बाहेरचं जंक फूड खाण्याच्या सवयीमुळे तो गंभीर आजारी पडला. खरोखरच आचाट खाल्लंय आणि मसनात गेले. ओके, नेक्स्ट. बघा, अटक करायचा सौदा आणि एअर झारा सौदा. बघा, हा महत्वाचा आहे, पेपरला विचारलेला आहे. अडल्या कामासाठी अधिक परिश्रम करणे. एक साधे जात प्रमाणपत्र काढण्यासाठी विद्यार्थ्याला तहसील कार्यालयामध्ये महिनाभर चक्रा माराव्या लागल्या. यालाच म्हणतात अटक्याचा सौदा आणि एरझारा सौदा. ओके ना, म्हणजे एवढं एवढं काम आहे, पण त्या एवढं एवढं आपल्या हक्काचं काम आहे, हक्काचा आपला जातीचा दाखला आहे, पण त्यासाठी ह्या बिचाराला जे तहसील कार्यालय तिथं वारंवार चक्रा मारावं लागतंय. महिन्यापासून चक्रा मारतोय हा, तरी पण त्याला आणखीन जातीचा दाखला मिळालेला नाहीये. मग तो म्हणतोय आडल्या कामासाठी अधिक परिश्रम करावे लागतात. ओके, पुढे. 18वे दारिद्र्य. 20वेचे हा, तिथं विश्व वगैरे नाहीये, म्हणच तशी दिलेली त्यांनी. बघा, आता इथं म्हण सुरू झाल्या, वाक्यप्रचार संपलेत.
18-20 दारिद्र्य, अतिशय गरिबी. बघा, घरात 18-20 दारिद्र्य असतानाही मिळेल त्या वेळेत रस्त्यावर दिव्याखाली अभ्यास करून तो मुलगा अधिकारी झाला. बघा, त्यांनी त्याचं दारिद्र्य दूर केलंय. आपण म्हणतो ना की सरकारी नोकरी म्हणजे 18-20 दारिद्र्य दूर करण्याची धमक ठेवते. का बरं ठेवते? कारण तुम्हाला एक चांगला पगार भेटतो, दर महिन्याला पैसे येतात, आपल्या अकाउंटला सुट्ट्या असतात, लोकांचा बघायचा दृष्टिकोन चेंज होतो, बँकेतनं लोन भेटतं, सगळं चांगलं होतं, बरोबर ना. मग आता ह्या बाळाला 18-20 दारिद्र्य दूर करायचंय, म्हणजे अतिशय गरिबी आहे, म्हणून त्यांनी काय केलंय ना, इथं त्या वेळेमध्ये रस्त्यावरच्या दिव्याखाली पण त्याने अभ्यास करून तो मुलगा काय होणार आहे, अधिकारी झाला तो. पुढे पुढचं बघा काय म्हटलंय, अडक्याची भवानी स्थापिकेचा सिंदूर. अडक्याची भवानी सापिकेचा सिंदूर. क्षुल्लक वस्तूसाठी भरमसाठ खर्च करणे. क्षुल्लक म्हणजे नॉर्मल गोष्ट आहे, नॉर्मल गोष्टीसाठी काय करते, भरमसाठ खर्च करते. बघा, 100 रुपयाचा जुना मोबाईल दुरुस्त करण्यासाठी त्याने 1000 रुपये खर्च केले, म्हणजे अडक्याची भवानी आणि सापिकेचा सिंदूर. आता हा तर फोन पण नाही, हा बंद झालाय. हा काय 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 करता, फोन राहतो त्याचा असंच राहतो भिकार भंगार, 400, 500, 1000, 2000 रुपयाचा, पण त्याच्यासाठी ते काय करते, एकदम महागाचा कव्हर बसवतं, बरोबर ना. काय काय म्हणजे घरी आपले 2 टायमाला फिरायचे सुद्धा आपले परिस्थिती वाईट असते, पण गाडी आणि मोबाईल एकदम भारी घेणार ते. मग यांच्यासाठी आता हा मोबाईल काहीच नाही, पण त्याला ठेवायसाठी त्याने कव्हर बघा किती महागाचं घेतलंय, बरं ना. गादी उशी करून घेतली त्याला फोन ठेवायला, त्याच्या फोनला काही होऊ नये म्हणून. असे असतात, जाऊ द्या, हरकत नाही आपल्याला. क्षुल्लक वस्तूसाठी भरमसाठ खर्च करणे हे त्यांच्यासाठी. अडाण्याची मवळी आणि भलत्यास गिळी. बघा, अडाण्याची मवळी आणि भलत्यासच गिळी. अडाणी मनुष्याने एखादी गोष्ट केली असता तिचा परिणाम विपरीत होतो. संगणकाचे कोणतेही ज्ञान नसताना, आता हा जो बाबा आहे याला संगणकाचं काहीच कळत नाही याला, बरोबर ना. नसताना त्याने काय केलंय, सिस्टीम दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला आणि सर्व डेटा उडून गेला. ज्या पीसी मध्ये जो डेटा होता का कंपनीचा, हा गेला कामाला पहिल्या दिवशी कंपनीमध्ये, आणि कामाला गेला, हा म्हणला मला येतंय, त्याने सांगितलंच नाही मी अडाणी आहे, आणि ते येत नसताना काहीतरी बटन दाबलं, जो कंपनीचा डेटा होता का तोच उडून गेला, म्हणून असे डोळे करून बघतोय तो. बघा, जणू अडाण्याची मवळी भलत्यास गिळी, असा त्याचा अर्थ आहे. ओके, पर्याय क्रम सॉरी, त्याचा अर्थ होतो तसा. ओके, नेक्स्ट. अडला हरी गाढवाचे पायधरी. हे तर सगळ्यांना माहितीच आहे. अडचणीच्या वेळी मूर्खाची खुशामत करप्याची पाळी येते, बरोबर ना. ज्यावेळेस आपल्याला अडचण येते, आपण एखाद्या वाईट परिस्थितीमध्ये असतो, त्यावेळेस आपल्याला काय करते, कोणालाही गाढव म्हणावं लागते. इथं बघा, आता हा इथं काय म्हणलंय, रात्रीच्या वेळी जंगलात गाडी बंद पडल्यावर मदत मिळवण्यासाठी एका गर्विष्ठ आणि मूर्ख माणसाची विनवणी करावी लागली, कारण अडला हरी गाढवाचे पाय धरी. हा बिचारा चांगला मोठा चांगला बिझनेसमॅन आहे, आणि याची गाडी बंद पडली. आता गाडी बंद पडली आणि त्याला हा दिसलाय, हा आता हा काय एवढा याचे श्रीमंत नाहीये, पण मग आता काय करता, अडला हरी गाढवाचे पाय धरी, असं झालंय त्यासाठी. ते अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. बघा, काय काय लय शहाणे असतात, ते म्हणतात असा अभ्यास कर, तसा अभ्यास कर, हे पुस्तक कर, तो अतिशहाणा राहतो. त्याला चांगलं सांगितलं तरी त्याला समजत नाही, मग त्यांच्यासाठी अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. स्वतःला अतिशहाणा समजण्यास प्रत्यक्षात कृती करत नाही. स्वतःला काय ना अतिशहाणा समजतो, मात्र प्रत्यक्षामध्ये तशी कृती करत नाही. वाक्यात उपयोग असा आहे का, तो फक्त अभ्यासाचे मोठे वेळापत्रक बनवून सर्वांना सल्ले देतो, पण वेळापत्रक बनवून सर्वांना सल्ले देतो, पण स्वतःचं एकही पान वाचत नाही. म्हणून तर म्हणतात अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. त्याला फक्त म्हणतो की माझा आता असा अभ्यास कर, तसा अभ्यास कर, आता हे पुस्तक कर, ते पुस्तक कर, स्वतः मात्र काहीच करणार नाही. स्वतः आहे तसंच राहणार. मग त्यांच्यासाठी ही म्हण आहे. ओके, नेक्स्ट. अति तेथे माती. जर तुम्ही अति केलं, जर तुम्ही एवढे पुस्तकं घेऊन बसले, हा, जर कौतुक केलं की मला आता अभ्यास करायचा आहे, तर तिथं तुमचा काय ना, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा काय होणार आहे, तुमचा वाईटच होणार आहे. ओके, मग आता इथं बघा, या बाबाने काय केलं, एवढे पुस्तकं घेऊन ठेवले, इथं घेऊन ठेवले, इथं ठेवलंय, इथं ठेवलंय, आणि अति तिथे माती झाली त्याची. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा काय तर वाईटच आहे. स्पर्धा परीक्षेच्या तणावाखाली त्याने रात्रंदिवस झोप न घेता अभ्यास केला, ज्यामुळे तो परीक्षेच्या दिवशी आजारी पडला. खरोखरच अति तिथे माती झाली. खूप अभ्यास केला, अति केला, आरामच नाही, झोपलाच नाही, आणि ज्या दिवशी एक्झाम होती त्या दिवशी आजारी पडला. त्यासाठी ही म्हणे.
असेल तर दिवाळी, नसेल तर शिमगा. खूप भारी म्हणे बघा ही. असेल तर दिवाळी आणि नसेल तर काय असणार आहे, शिमगा. असेल तेव्हा खूप उधळपट्टी करायची आणि नसेल तेव्हा उपवास करण्याची पाळी यायची. म्हणजे काहीच नाही भेटणार तुला. मग आता इथं बघा रे, असेल तर दिवाळी. आता हा बघा याची दिवाळी म्हणून नुसता पैसे वगैरे, मिठाई आणले, बॉक्स आणले, कपडे आणले, सगळं. आता नसेल तर शिमगा. आता काहीच नाहीये, गप घरामध्ये बसलाय आणि काहीच नाही ताटामध्ये, त्याला खायला नाही इथं. मग कसं तोंड करून बसलाय बघा. आणि इथं बघा कसला खुश आहे इथं, आहे की नाही. इथं एकदम हसतोय, खेळतोय, पैसा वगैरे दाखवतोय, पैसा उडवतो पण आहे बिचारा इथं बघा. आणि ज्यावेळेस शिमगा आहे त्यावेळेस काहीच नाही. मग त्यांच्यासाठी ही म्हणे, असेल तर दिवाळी, नसेल तर शिमगा. अर्थ, जेव्हा खूप उधळपट्टी करणे आणि नसेल तेव्हा उपवास करण्याची पाळी येणे. तात्पर्य, परिस्थितीवर माणसाने वागणे बदलते. परिस्थितीनुसार माणसाचं वागणे काय होतं तर बदलतं. असतील शिते तर जमतील भूते. ही देखील म्हण खूप चांगली बघा. काय आहे, असतील शिते तर जमतील भूते. एखाद्याकडे काही पैसा, अडका, धन दौलत असेल तर त्याच्यापासून काही फायदा होईल ह्या अपेक्षेने त्याच्या भोवती 4 माणसं जमतात. 4 ने 40 माणसं जमतात. आता बघा याच्याकडे सध्याला पैसा दिसतोय तुम्हाला. हा पैसा बघा, हा पैसा आहे. इथं बघा असं सोन्यासारखं दिसतंय है ना. इथं फोन दिसतोय. मग आता याच्याकडे काय ना, असतील शिते, म्हणजे याच्याकडे आता शिते म्हणजे काय तर पैसा आहे. मग हे लगेच 4 जण त्याच्या जवळ येऊन बसले, त्याला भाऊ दादा म्हणताय. म्हणजे जेणेकरून तो आम्हाला काय करेल तर मदत करेल, आम्हाला पैसा देईल ह्यासाठी. ओके, त्यासाठी ही म्हण आहे. आणि तात्पर्य, जिथं लाभ तिथं लोकांची साथ असते. पुढे आता समानार्थी शब्द घेऊया आपण, थोडेसे नॉर्मल स्पीड मध्ये घेऊया. ओके, बघा. अकृत्रिम ह्या शब्दाचा अर्थ असा होतो, नैसर्गिक, त्यानंतर सहज, खरे, स्वाभाविक, अंगीभूत आणि स्वयंभू. हे शब्द महत्वाचे, हा लक्षात ठेवा. पुढे बघा, अखंड या शब्दाचा अर्थ काय होता. अखंड, अभंग, सलग, एकसंध, त्यानंतर अविच्छिन्न, त्यानंतर संपूर्ण, अख्खा आणि काय होतं तर अक्षत होतो. अगडबंब या शब्दाचा अर्थ होतो लठ्ठ, धिपाड, अवजड, जडशीळ, भारी, स्थूल, बोजड आणि जड. त्यानंतर अगत्य शब्दाचा अर्थ होतो आस्था, आपुलकी, कळवळ, कळकळ, काळजी आणि आवर्जून. अम्र शब्दाचा अर्थ होतो टोक, कळस, शेंडा, तशी, अंचळी, आगरडा, अरोसा, श्रेष्ठ, कळस, शिरोभाग, उच्च आणि प्रथम स्थान. सगळे महत्वाचे करून ठेवा, पेपरला विचारतात. ह्यामधलंच एखादा येईल तुम्हाला. पुढे बघा, अगाध शब्दाचा अर्थ काय होतो समानार्थी. अगाध म्हणजे अथांग, गहन, खोल, अमर्याद, अपार, गंभीर, प्रगाढ आणि अगम्य. अग्रणी या शब्दाचा अर्थ होतो मुख्य, नायक, मार्गदर्शक, पुढारी, नेता, आज्ञा, अग्रेसर, अधर्व्यू, त्यानंतर अग्रवर्ती आणि अग्रिम होतो. अग्रणी या शब्दाचा अर्थ. त्यानंतर पेपरला बऱ्याचदा हा शब्द रिपीट झालेला आहे, अग्नी. तर अग्नी या शब्दाचा काय काय होतं बघा. विस्तव, पावक, वनी, वैश्वनार, आग, आगेल, हुताशन, ज्वाला, त्यानंतर अंगार, वडवानल, वनवा, जाळ आणि अग्नी शिका. आणि अघ या शब्दाचा अर्थ असा होतो पाप, दोष, गुन्हा, अपराध आणि काय तर अधम. या शब्दांचा अर्थ आहे. पुढे बघा, अघटित या शब्दाचा अर्थ असा आहे समानार्थी असंभाव्य, विलक्षण, लोकोत्तर, अपूर्व, नवलपूर्ण, चमत्कारिक, अद्भुत, अजब आणि अभूतपूर्व. हा अभूतपूर्व महत्वाचा आहे. अघटित म्हणजे काय तर अभूतपूर्व. अघोर या शब्दाचा अर्थ असा होतो अचाट, भयंकर, अमंगल, भीतीदायक, राक्षसी, वाईट, दारुण, आसुरी आणि गहर्नीय. अचपळ शब्दाचा अर्थ फोडकर, चंचल, तरतरीत, चैतन्यपूर्ण आणि गतिमान. अचरट शब्दाचा अर्थ वाह्यात, अयोग्य, अविचारी, व्रात्य, बावळट, खोडकर. अघाट शब्दाचा अर्थ होतो फार, अतिशय, विलक्षण, फाजील, भलतेच, अजब, अमानवी, अतिमानवी, त्यानंतर बेफाट, बेसुमार आणि पराकोटी. हे देखील महत्वाचे. सगळेच करा, काहीच ठेवू नका. पैकीच्या पैकी मार्क आपलं टार्गेट आहे. आता आपण बघूया विरुद्धार्थी शब्द बघूया. बघा, अकुंठितच्या विरुद्धार्थी कुंठित, अकुशलच्या विरुद्धार्थी कुशल, अखाद्यच्या विरुद्धार्थी खाद्य, अखेरच्या विरुद्धार्थी प्रारंभ, अखंडच्या विरुद्धार्थी खंडित.
अकुंठित काय तर कुंठित, अकुशल कुशल, अखाद्य खाद्य, अखेर प्रारंभ, अखंड आणि खंडित. बघा अग्रगण्य याचा विरुद्धार्थी दुय्यम, अग्रच्या विरुद्धार्थी अनुज, त्यानंतर अगडबंब म्हणजे हडकुळा, अगणितच्या विरुद्धार्थी गणनीय, अगात्यच्या विरुद्धार्थी अनास्था आणि अग्राह्यच्या विरुद्धार्थी ग्राह्य होतो. ओके पुढे अगोदर ह्या शब्दाच्या विरुद्धार्थी होतं नंतर, अघाडी शब्दाच्या विरुद्धार्थी होतं पिछाडी, अघोरी शब्दाच्या विरुद्धार्थी होतं सात्विक आणि अचल शब्दाच्या विरुद्धार्थी होतो चंचल होतो. ठीक आहे. अशा प्रकारे आज आपले समानार्थी विरुद्धार्थी वाक्यप्रचार म्हणी पूर्ण झाल्यात. नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी बॅच येते संपूर्ण असणारे, सध्याला हे डेमो लेक्चर चालू आहे, नक्की बघा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक ही शेअर करा एवढीच विनंती करतो आणि आजचं लेक्चर इथंच थांबवतोय. धन्यवाद.